सदस्य कोण बोलणार आहेत का? या वर्षीच्या हा गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षातला निधी आहे. या वर्षीच्या आर्थिक वर्षातल्या निधीसाठी हे महत्वाचं आहे. ते पोर्टलवरचे व्हेरिफिकेशन आपण बंधनकारक करणार आहे. तर त्याची सुविधा आपण इथं पण गावडे साहेब सगळ्यांना ओळखीचे आहेत. तर स्वागत मी करते. आणि आपल्याकडे आता दिव्यांग निधींसाठी आपण पोर्टल चालू करतोय शासनाचं. त्या मार्फत तुम्हाला जर पोर्टलचा लाभार्थी व्हायचंय तर त्या पोर्टलमध्ये आता तुमचं रजिस्ट्रेशन होऊ द्या. त्या पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करायचं जरी असेल तर बाहेर तुम्हाला कोणी पैसे घेत असेल की तुम्हाला पैसे द्यावे लागतात, त्याच्याही व्यतिरिक्त जर तुमची इच्छा असेल तर आपण पालिकेत तुमच्यासाठी ते फ्री मध्ये पोर्टलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊया. तुमचा आपण आज एक ग्रुप तयार करूया. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला इथून पुढे जी दिव्यांगांची बाबतीत माहिती आहे ती तुम्हाला घेतली जाईल. आता तुमचा निधी वाटप झाल्यानंतर आपण बसल्या जागी तुमच्या सगळ्यांची नावं घेऊया. तो एक कॉमन आपला तुमचा एक ग्रुप करून घेऊया. त्यांचे ऍडमिन गावडे सर, आंधळे सर, गोसावी मॅम हे सगळं होतील. ते तुम्हाला नेहमी गायडन्स देतील. आणि ह्याच्याही बाबतीत तुम्हाला जरी काही अडचणी आल्या, तुम्हाला आमच्याशी बोलू वाटलं तर तुम्ही आमच्यापर्यंत या, आमच्याशी बोला, व्यवस्थित सांगा की तुम्हाला अडचणी काय येत आहेत. आज आपण तुमचा निधी वाटप करतोय त्या बाबतीत तुमचं सगळ्यांचे हार्दिक असं अभिनंदन आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. माझ्या सगळ्या शिरूर नगर परिषदेच्या वतीने, नगरसेविका, नगरसेवक या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिरूर. मनीष महादेव सोनवणे, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिरूर शहर अध्यक्ष. आज जो नगरपालिकेने जो निधी वाटला 9,285, आम्हाला त्याचा तर आदरच वाटला. पण आता इथून पुढं त्याच्यात आणखीन वाढ व्हावं या सर्व दिव्यांग बांधवाची शिरूर नगर परिषद कडून अपेक्षा आहे. अभिजित पाचरणे, नगराध्यक्ष शिरूर नगर परिषद. आज शिरूर नगर परिषदेमध्ये दिव्यांग लाभार्थीसाठी आपण 5% त्यांचा निधी आपण त्यांना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण आता शिरूर पालिकेच्या वतीने पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन त्यांना करायला सांगेल. त्यामुळे काय होणार आहे की जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आज निधी पोहोचणार आहे. आणि निधी पोहोचायसाठी आपण त्यांना पोर्टलद्वारे एवढंही सांगितलेलं आहे की आपण ते पोर्टल शिरूर नगरपालिकेत फ्रीमध्ये करून देऊया. जसं की बाहेर त्यांना पेमेंट द्यावं लागतं पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी, स्कॅन करण्यासाठी डॉक्युमेंट. तर आपण आपल्या शिरूर नगर परिषदमध्ये हे पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन फी ठेवलेलं आहे. आणि आज दिव्यांग लाभार्थीचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला एवढं सांगून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिरूर.